स्थानिक कलाकारांच्या कल्पकतेला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह येथे कला दालन आर्ट फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवाचं दिमाखदार उद्घाटन पूजाताई पवार, मेधा कुलकर्णी, हेरंब जोगळेकर, प्रीती सुर्वे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झालं। यावेळी कला क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। व्यावसायिकता जपतानाच सामाजिक भान जपणं या ब्रीदवाक्याखाली आयोजित या फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश स्थानिक कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या कलेला बाजारपेठ मिळवून देणं हा आहे। या प्रदर्शनात ज्येष्ठ चित्रकार मूर्तिकार रवींद्र मुळे, राज्य पुरस्कार विजेते विष्णू परीट, डॉ स्वप्नजा मोहिते आणि प्रांजल घोसाळे, त्याचबरोबर कला दालनाचे आयोजक यशोदीप कयाळ यासारख्या दिग्गजांसह अनेक उदयोन्मुख कलाकारांचा सहभाग आहे। या प्रदर्शनात टॅटू आर्ट, स्टोन पेंटिंग, स्केच आर्ट, रेझिन आणि मल्टीमीडिया पेंटिंग, पेपर क्राफ्ट, लिपोन, वारली पेंटिंग आणि फॅब्रिक ज्वेलरी अशा विविध कला प्रकारांचा सुरेख संगम पाहायला मिळतोय। केवळ प्रदर्शनच नव्हे तर चित्रकला, हस्तकला आणि करिअर मार्गदर्शन शिबिरांचंही आयोजन येथे करण्यात आलंय। विशेषतः कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या कलाकृतींचं सादरीकरण हे या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलंय। अनुपम आणि कला दालन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हे प्रदर्शन आज रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुलं आहे। जास्तीत जास्त कलाप्रेमींनी या उपक्रमाला भेट देऊन स्थानिक कलाकारांच्या कलेला दाद द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी। रत्नागिरीमध्ये मी एक आर्ट मटेरियलचं आउटलेट सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की खूप आपल्या रत्नागिरीमध्ये कलाकार आहेत, पण एकत्र पद्धतीने काही प्रेझेंटेशन होत नाही आहे। नंतर विचार आला की आपण या क्षेत्रात आहोत, तर या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र केलं आणि अशा स्वरूपाचं जर आपण सादरीकरण करायचा प्रयत्न केला तर नक्की लोकांना आवडेल। या संकल्पनेतून आमच्याकडे येणारे जे ग्राहक कलाकार आहेत, मित्रमंडळी आहेत, या सगळ्यांना मी आवाहन केलं आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। त्या अनुषंगानं आम्ही एकत्र येऊन हा उपक्रम आत्ता केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पेंटिंग्स आहेत, त्याच्यानंतर स्केचिंग आहेत, लिपन आर्ट आहे, मंडल आहे, रेझिन आहे, मूर्तिकला आहे, त्याच्यानंतर वॅक्स आर्ट आहे। कलेमध्ये जेवढे प्रकार येतात, स्टोन आर्ट आहे, हे सगळे आपण एका छताखाली आणून प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो आहे। आम्ही आता हा उपक्रम फक्त एका दिवसासाठीच करतो आहे, जेणेकरून आम्हाला याच्यामधून अंदाज येईल की कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो आहे। पुढे जाऊन आपण रविवार ते रविवार म्हणजे एक आठवड्यासाठी हा करणार आहोत आणि सर्व प्रकारचे कलाकार याच्यामध्ये समाविष्ट असतील। धन्यवाद। कला म्हटलं की त्याच्यामध्ये संगीतही आलं, चित्रकला आणि आणखीन म्हणजे वेगवेगळे आहेत। चित्रकलेमध्येही अनेक प्रकार पडतात। तर आता हा जो आमचा प्रयत्न होता की सगळ्या वेगवेगळे जे आर्टिस्ट आहेत रत्नागिरीमध्ये, तसं आपल्याकडे काही आर्ट दालन असं नव्हतं, तर ह्यांना एका ठिकाणी एका छताखाली आणूया आणि प्रत्येकाची जी काही एक्सपर्टीज आहे, कला आहे, तर ती लोकांपर्यंत पोहोचावी, हा एक मुख्य उद्देश होता। आता याच्यामध्ये काही आहेत ते ॲक्रेलिकमध्ये काम करणारे आहेत, रेझिनमध्ये काम करणारे आहेत, काही मेणामध्ये कलाकृती तयार करणारे आर्टिस्ट आहेत आपल्याकडे, आणि अगदी खडूवरती अगदी छोट्या याच्यावर पण काम करणारे असेही आर्टिस्ट आहेत। मी आहे तर मी रेझिनमध्ये, ॲक्रेलिकमध्ये आणि अल्कोहोल इंक हा जो वेगळा प्रकार आहे तो मी वापरते। तर प्रयत्न आमचा असाच आहे की लोकांना कळावं की कला काय आहे आणि कलेचं ॲप्रिसिएशन हेही व्हायला हवं। म्हणजे त्याच्यातून व्यावसायिक दृष्टिकोन असतोच, पण त्याहीपेक्षा त्यापुढे जाऊन कला काय आहे आणि ती कशी ॲप्रिशिएट करावी हे तरी निदान आपल्याकडे रत्नागिरीमध्ये सुरू व्हावं, हा एक मुख्य उद्देश होता आमचा। चित्रकलेशी संबंधित असलेले स्टॉल आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे चित्र आहेत, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहेत, लँडस्केप आहेत किंवा लिपन आर्ट्स आहे, त्याच्यानंतर कानातले झुमके किंवा साडी पेंटिंग इथपासून ते अगदी फायबर ग्लासमध्ये काम केलेलं आहे, काय म्हणतात रेझिनमध्ये वर्क करून पेंटिंग केलेली, अशा अनेक प्रकारची म्हणजे बारीक सारीक गोष्टीपासून ते अगदी मोठ्या पेंटिंगपर्यंत सगळ्या प्रकारची चित्रे इथे तुम्हाला पाहायला मिळते। सगळ्या प्रकारचे चित्रकार इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांची कामं पाहायला मिळतील। तर मी विवेक शांभाग, मी ॲज ए आर्ट कलेक्टर आणि क्युरेटर म्हणून रत्नागिरीत काही वर्ष काम करतो आहे। माझी एक रंगगदानी कंटेम्पररी आर्ट गॅलरी म्हणून गॅलरी आहे, त्या माध्यमातून मी आर्ट कलेक्शन करतो।
माझ्याकडे बऱ्याच रेनाऊंड आर्टिस्टची पेंटिंग्स आहेत. जसं अकबर पदमसे आहेत, त्याच्यानंतर सुजा, त्याच्यानंतर अपकमिंग आर्टिस्टमध्ये निलेश शेळकर, त्याच्यानंतर आशुतोष आपटे, श्रीधर गांधी, सागवेकर, अनिल सागवेकर. आत्ता मी याच प्रदर्शनात मुळे सरांचं एक पेंटिंग विकत घेतलं आहे. ते पण बरेच वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत, गेली 30 वर्ष काम करत आहेत. चांगला आत्ता ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी ते विकत घेतलं आहे. आणि रत्नागिरीत लवकरात लवकर एक चांगली आर्ट गॅलरी व्हावी अशी एक इच्छा आहे. ती होते माहिती नाही मला, पण व्हावी अशी इच्छा आहे, जेणेकरून प्रत्येक आर्टिस्टला एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यातनं तो चांगलं काम करून प्रदर्शन भरून त्याचं काहीतरी एक उन्नती होईल. थँक्यू.